नाही नाही एवढी लेट बाबा आई परत तिकडेच काय बोलता नाही बोला बोला मित्रांनो चला सकाळी सकाळी आम्ही निघालोय वन ऑफ द मोस्ट फेवरेट सिटी ऑफ माय पुणे. सो हा व्लॉग असणार आहे कम्प्लीट पुण्याचा आणि पुण्याला मी एका खास मैत्रिणीला भेटणार आहे माझ्या. सो बघूया ती कसं पुणा फिरवते. सो चला आम्ही आलो तर फूड कोर्टला 8:23 काहीतरी खाऊन घेतो. चला आता इकडचा विषय करून झालाय. पोहे खाल्ले, कोथिंबीर वडी खाल्ली. आता मी 8:44 आणि कंटिन्यू करतोय परत पुण्याला. चला पुणे आय एम कमिंग. 10:25 आणि आम्ही आलो आहे पुणे महानगरपालिकाचं बालगंधर्व नाट्यमंदिर. मी एका व्यक्तीची वाट बघतो इकडे येऊन आणि ती व्यक्ती लेट आहे. ह्याला वाटायला पुणेकर लवकर असतील, पुणेकर लेट झाले. शी शी शी. आता आम्ही चाललो आहे पाताळेश्वरला. तिला ॲक्च्युली यायला लेट झालं आहे. ती मला म्हणाली की तू ये पाताळेश्वरला. भाई साहब हे पुणेकर डेंजर आहेत. मी आलो आहे पाताळेश्वर केव्जला तरी अजून काही पुणेकरांचा पत्ता नाही. नाही नाही एवढी लेट बाबा आई सो सॉरी माहिती. नाही सगळं डॉक्युमेंट करतोय मी. थांब नाही बोल बोल नाही बोल बोल. ह्याने 11 वाजताचा टायमिंग होता ना मॅथ मध्ये, म्हणून मला वाटलं की मी बरोबर वेळेवर पोहोचेल आणि नंतर मी बघितलं 10:30 कसले चाबले केवढा जोरात थांबली मी गाडी. आज भयानक पुणेकर आहे. सगळ्यांना शिवाय देत असतो कारण ते बोलतात तसं कधीच वागत नाही. चतुर्थी काय असतं. दिस इज नॉट गुड. दिस इज नॉट गुड. आता आज दिवसभर तुला ऐकायचंय. सही आहे सही आहे. तर हिने आणलं आम्हाला. हे काय आणले चतुर्थी जरा सांग आम्हाला. काय घेऊन आली. पाताळ 800 वर्ष जुनं मंदिर आहे महादेवाचं आणि एका दगडातून तयार केलेलं आहे. क्या बात आहे. मी फर्स्ट टाइम येतोय बाय तरी. सो बघूया. पाताळेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर कुलकर्णींनी आम्हाला आणले सद्गुरू श्री जंगली महाराज मंदिरात. चलो जंगली महाराज. आता लेट्स सी जंगली महाराजांचं मंदिर आतमधून कसं आहे. वाह काय आहे.
बसा. पुण्यात कित्येक हजार वेळा आलोय मी, बट फर्स्ट टाइम शनिवार वाडा करतोय आज कवर. बघूया कसा आहे भाई. कोण आहे? मला वाटते मोबाईल. अरे बापरे, डेंजर आहे. ही तोफ अशी काढली का आतमध्ये? सो लेडीज अँड जेंटलमॅन, दिस इज शनिवार वाडा. आहे की नाही आतमध्ये? काय झाडी ओके मध्ये एकदम. हे दोघं डेअर डेव्हिलगिरी करत बिकॉज दोघं पण एकाच मायाचे म्हणी आहेत. डिफेन्सवाले मारामारी एकदम ना, बरोबर ना? डिफेन्सवाले गावात बघ. कोई तो है खुदा जिसकी दुआ से हो तुम मेरे दिल में सदा. चला शेट, लेडीज फर्स्ट. बाहेर लावलेले बघा. अशा प्रकारे शनिवार वाडाचा विषय झाला. चला चल चल. ओ कुलकर्णी, आता कुठे? आता कुठे? कसबा गणपती, मानाचा पहिला गणपती. ठीक आहे, कसं जाणार आपण आता? चालत. अच्छा ओके, चला. तिथे ढूंढा था अब तक बस 2 पल का चैन, तुम्हारे आने से है बेहद सुकून. चाहत हुई है तुमसे यूं बेइंतहा, बस है तुम्हारा. तो तू जे म्हणते तो गणपती फेस्टिवल मधला गणपती, त्याची मूर्ती आहे. आणि ह्या जे आपण बघितलं तो स्वयंभू गणपती, ऑफिशियल ओरिजिनल कसबा पेठ. काय ते तिकीट आली त्या बात आहे. सो 12-21 खूप भारी वाटतंय पुन्हा फिरून. तुम्ही म्हणा, तुम्ही काय म्हणता? बोला. अजून आम्हाला भरपूर फिरायचं आहे आणि भरपूर गोष्टी दाखवायच्या त्याला. करूया आपण आता. बघूया, भरपूर वॉकिंग करायचं आहे. चला. ही आम्हाला उन्हामध्ये फिरवते आणि इट लुक्स गुड राईट. चला आता. अरे यार, इकडे काय ग? सार्वजनिक गणपती सगळ्यात पहिला पुण्यातला. ओके. कसं वाटतंय? कसं वाटतंय? गणपती किती मस्त आहे. ओ भाई, हे 20 केपच केला. क्या बात आहे. ही म्हणते की इकडच्या मूर्ती सर्वात सुंदर दिसायला असं तिचं म्हणतं. पहिला गणपती सार्वजनिक पुण्यातला. सो लेट्स सी. पब्लिक बघते आपल्याकडे जसं काही कोण. असं आहे का? बरोबर. हा का चुप बोलतोय माहित नाही. चला. कोई तो है खुदा जिसकी दुआ से हो तुम मेरे दिल में सदा. कोई तो है खुदा जिसकी रज़ा से हो तुम मेरे जीने की वजह.
कदर हो जाएगा मुझे प्यार, जब से मिली हूँ तुमसे है ये दास्तां, खुशियाँ बटोरे ये दिल हर गम से अनजान, ढूंढा था अब तक बस 2 पल का चैन. हा खूप म्हणजे खूप जुनं मठ आहे स्वामींचा आणि 180 वर्ष जुना असं ते बोलतात. बापरे, स्वामींची एवढी कृपा की आमचं इथे आल्या आल्या दर्शन झालं आणि मठ बंद झाला. तू जेवत का नाही आहेस? मला दादाकडे जाऊन जेवायची, काकाकडे एवढा उशीर नाही जेवण नाही जाणार आता 1:16 झाले. लाईट काहीतरी मग लाईट मग अर्ध इथे पण नाही अर्ध तिथे पण नाही. सो काहीतरी मोदक पण खायचं ना आता. रोहितमध्ये जाऊन गौरव स्नॅक्स. ओके, बघू. गौरव स्नॅक्सची जाम स्तुती चालली आहे कालपासून. सगळं चालेल. चितळेतनं घेऊ आपण. जवळ आहे. आणि राम मंदिरात पण पुढे गेलं तर चितळे आपण चितळेकडून अच्छा. बघू आता कसं काय. गाडी घेऊन फिरतात आतमध्ये. थँक्यू. हे बघून घे ना मी. फक्त ज्यूस नाही, पुरी भाजी खायची आहे. भाजी कुठे? थोडंसं काय थोडंसं बिस्मिल्ला करते. काय दे? गॉगल आणि फोन घ्या. दीड तास गप्पा मारल्यानंतर आता कुठे जायचं शेट? आता राम मंदिर, तुळशीबाग आणि तिथून पुढे कुठे तुळशीबाग आणि राम मंदिर. अच्छा. आणि त्याच्यानंतर काय अजून कुठे जायचं आपण? तू बोलशील तिथे बाई. बघूया चला बघूया. हां ते आज बघा ना. अरे हे जन्नत आहे, म्हणजे माझ्यासाठी नाही, लेडीजसाठी आहे. खतरनाक आहे भाई. काय काय यांच्याकडे. अरे बाबा तुझ्याकडे असं आहे ना ग, हे अशातलं सारी टाईपवालं. बापरे भयानक. शपथ मुलांचं बरं आहे राव. काहीच नाही, फक्त एक घातलं बस, त्यात पण स्वॅग. हा दादा, मुलांचं बरं आहे बोललो. एक घातलं विषय संपला. ते पण क्लिपवालं आहे. पिअर्सिंग वाला नाही. हा कुठला गणपती आहे ग? हा महागणपती मानाचा चौथा. पुण्याला आलो आणि चितळे बंधूंकडे येणार नाही असं होणार नाही. माझे पिताश्री आतमध्ये गेलेत घ्यायला. आम्ही बाहेर गप्पा मारत उभे आहोत. सो लेट्स सी आता काय घेत आहेत ते. ऑब्व्हियसली बाकरवडी घेणारच. चितळे सुधारले आता. 1 ते 4 बंद असायचं, आता 2:30 वाजलेत. सो तरी पण त्यांनी दुकान ओपन ठेवलं. गुड. काय घ्यायचं काय पुण्यातला प्रसिद्ध चितळे बंधू आपले आहेत मिठाईवाले, त्यांच्या बाजूला सुंदर पेरू मिळणार. पुन्हा महाग असतो पण चवीत चांगला.
दिस शुड बी इन द ब्लॉग. आम्ही तिघं रिक्षेतनं जातोय आणि ड्यू टू माय प्रिटी बिग टू आम्हाला रिक्षेतनं तो रिक्षाचा हा गेट आहे बघा, हा गेट अशा अशा अर्जला अडकला ना तो की टाक्कन होईल बाहेर. मनापासून हसायला येते ना. आई निवांत बसले, मी इकडे नाही 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 बरोबर हा ना. बघ अरे बघ मन पे लेना पडेगा, मन पे लेना पडेगा मेरे को, मन पे. बरोबर ठीक है, ये व्लॉग मेरे को रिमाइंड करेगा. बोल ना आपल्याकडे पण. और अभी अलविदा कहने का समय आ गया ना. येस. तर मग आम्ही फिरणार पुणे. चला चतुर्थी कुलकर्णी बाय बाय, भेटू लवकरच. बाय बाय, भेटूया. चल बाय बाय. मला पण कंटिन्यू करताना मी आलो ओंकारेश्वरला आणि ओंकारेश्वरमध्ये आमचे खूप जुने म्हणजे बाबांचे खूप जुने म्हणतात ना गायडन्स करणारे एक खूप मोठं व्यक्तिमत्व ते म्हणजे AV शेवडे, अनिल शेवडे साहेब. आणि त्यांनी मला लहानपणापासून ऑलवेज चांगलं मार्गदर्शन केलं आणि US ला जाण्यात सर्वात मोठा वाटा बोला किंवा सर्वात मोठं मार्गदर्शन हे साहेबांचं होतं. तर ते माझ्यासमोर बसले होता, मी कॅमेरा फिरवतो. सो मीट अनिल शेवडे साहेब. तुम्हाला काय बोलायचं आहे माझ्या व्ह्युअर्सला किंवा काय चांगलं मार्गदर्शन तुम्ही करू शकतात? हाऊ टू सक्सीड इन लाईफ किंवा आपण म्हणतात ना इकॉनॉमिकल ग्रोथ कशी करावी, बट हाऊ टू सक्सीड इन लाईफ तुम्ही तुमच्या थोडक्या शब्दात तुम्ही काय सांगू शकता व्ह्युअर्सला? आत्ताचं जे जग आहे ते जग समजून घेण्यासाठी महत्वाची गोष्ट ही समजली पाहिजे की जग हे शब्दाने बोलतं, भावनेने हालतं आणि पैशाने चालतं. बरोबर. या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्रित येतात तेव्हा माणसाला प्रगती करणं सोपं जातं. आणि आपण काय आहे यापेक्षा आपण काय व्हायला पाहिजे ह्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपलं जीवन जास्ती सोपं होतं. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे अगदी थोडक्या शब्दात बट खूप डीप मिनिंग असलेलं साहेबांनी सांगितलं. असं हे तर म्हणतात ना एक टीजर होता. साहेबांकडे मी लहानपणापासून येतोय, लेजिट लहानपणापासून येतोय. आई बाबा मला इकडे आम्ही पुण्याला आल्यानंतर साहेबांना भेटणे इज लाईक अ मॅन्डेटरी स्टफ फॉर मी. तर विचार करा साहेबांचे किती अमृतवाणी माझ्या कानामध्ये साठलेली आहे आणि त्याच्यानंतर मग ती मला खूप अशी प्रेरणादायी आणि सपोर्टिव्ह ठरते. व्हेनेवर आय फील लो, व्हेनेवर आय फील डिमोटिवेटेड. तर साहेबांचे असे मोठे मोठे शब्द जे आहेत लेजिट ते खूप महत्वाचे ठरतात मला. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. बाय बाय.